करायचं असतं. तर त्यासाठी आम्ही आवाज येतोय मॅडम? येस मॅडम, छान आवाज येतोय, बोलू शकता तुम्ही. येस, त्यासाठी आम्ही खूप खर्च केला. घरचे डॉक्टर होते, सरांच्या आत्याचा मुलगा. ते चेकअपचे पैसे घेत नव्हते कारण की पाहुणे असल्यामुळे, पण मेडिसिनचे पैसे खूप जायचे आमचे. 6-7 हजार रुपये खर्च व्हायचे आणि भयंकर दम्याचा त्रास चालू होता. म्हणजे मला अक्षरशः मास्क लावून सगळे काम करावं लागायचे. आणि मास्क मी दळण वगैरे करताना पण मास्क लावायचे, म्हणजे मला धुळीची पण इन्फेक्शन होतं. घरात मी कोणाला अगरबत्ती लावून नव्हते देत, त्याच्यावरून पण नाही का, म्हणजे एवढा भयानक त्रास होता तो. आणि आता तो त्रास पूर्ण मी माझा सकस संतुलित आहार मी घेतलेला आहे रोज खिरास. आणि मी 20% व्यायाम आणि 80% आहारात बदल करून माझा 3च महिन्यात हा रिझल्ट, पूर्ण माझा दम्याचा त्रास बंद झाला आणि पंप पण बंद झाला, मेडिसिन पण बंद झाले आणि मी आज मेडिसिन फ्री लाईफ जगते मॅडम. खूप छान. आपण मॅडम साठी क्लॅपिंग करूया. मॅडमनी खूप छान बघा, दम्याचा त्रास आता त्यांचा सकस संतुलित आहारामध्ये बदल केल्यानंतर त्यांचा जो वजन पण कमी झाला आणि त्यांचं जे हेल्थ चॅलेंजेस होते ते पण कमी झाले. आणि मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, तो व्यक्तिनिशी बदलू शकतो. तर आपण कुठल्याही आजारावरती आपलं सकस संतुलित आहार नाहीये तर आपली चुकीची जीवनशैली असते, त्याच्यामुळे आपल्याला हे त्रास होतात आणि आपल्याला माहिती नसतं. आपण मॅडमचा आफ्टर बिफोर बघा, बिफोर आफ्टर, बिफोर मध्ये मॅडम कशा दिसतायत आणि आफ्टर मध्ये असं छान असं त्यांचं 5 किलो वजन कमी झाल्यानंतर त्या किती एकदम एक्साइटेड मध्ये दिसतायत. तोंडावर पहिला जो फोटो आहे त्याच्यामध्ये तोंडावरती 12 वाजलेले आहेत, पण आपण जेव्हा त्यांनी स्वादामध्ये म्हणजे नाही का जीवनशैलीमध्ये बदल केला आणि खूप छान असा जबरदस्त रिझल्ट आहे मॅडमचा. मॅडम, तुमच्यामध्ये जर तुम्ही बदल केला, मग तुमच्या फॅमिलीमध्ये आपला हा सकस संतुलित आहार कोण कोण घेतं? यस मॅडम, आमच्या फॅमिलीमध्ये 8 जण आहे, मोठे 5 आणि छोटे 3. माझे छोटे दोन्ही मुलं आणि आमच्या जावयांचा मुलगा, असे तिन्ही मिळून डायनोशिक म्हणून मुलांसाठी चाइल्ड न्यूट्रिशन आहे स्पेशल, ते तिघं पण घेता. आणि आम्ही 5 जण मोठे, आम्ही 5 जण म्हणजे घरात टोटल 8 जण आहे. 8 जण आम्ही जगातला वर्स्ट नंबरचा सकस संतुलित आहार घेतो आणि सगळे मेडिसिन फ्री लाईफ जगता. अगोदर कम्युनिटीला जॉईन होण्याच्या अगोदर सगळे मेडिसिन खात होते. कुठं कुठं गोळ्या असायच्या, सगळ्यात जास्त माझं जास्त गोळ्या वगैरे पंप वगैरे असायचे. आता तुम्हाला कुठल्याच कोपऱ्यात आमच्या घरामध्ये मेडिसिन दिसणार नाही, फक्त आणि फक्त जगातला वर्स्ट नंबरचा आहारच आमच्या घरामध्ये दिसतो. आणि सगळे मेडिसिन फ्री लाईफ जगताना खूप एन्जॉय करता, धमाल मस्ती आणि छान. आता असं आमचं जीवन आहे. खूप छान. आपण मॅडम साठी क्लॅपिंग करूया आणि खूप छान असा मॅडमचा रिझल्ट आहे. आपण पाहू शकतो बघा, आपण जर कोचला फॉलो केलं, कम्युनिटीला फॉलो केलं, जसे कोच म्हणते तसं जर ऐकलं तर अमेझिंग असा रिझल्ट येतो. आणि त्यांची फॅमिली अशी खूप आता हेल्दी, फिट आणि निरोगी आयुष्य जगते. तर मॅडमनी फक्त स्वतःचा रिझल्ट स्वतःसाठी मर्यादित न ठेवता ऑल फॅमिलीला त्यांनी न्यूट्रिशन दिले. मुलांमध्ये असेल, त्यांच्या बाकीचे जे फॅमिली मेंबर असते त्यांच्यामध्ये असेल. खूप छान मॅडम. आपण यस, थँक्यू मॅडम. आज आम्हाला आमचा रिझल्ट शेअर करायला संधी मिळाली, त्यासाठी धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. खूप छान थँक्यू. मॅडम, तुम्ही खूप छान अशी आमच्याकडून घामाची आंघोळ करून घेतली. आणि आपण नेक्स्ट जाणार आहोत. थँक्यू. काल सरांनी वर्कआउट घेतला त्यांच्याकडे. तर Yes, good morning, ma'am. गुड मॉर्निंग सर. Good morning, all of you. प्रथम तर माझी ओळख करून देतो. माझं नाव रविशंकर त्रिंबके. मी अहिल्यानगरहून आहे आणि माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी या कम्युनिटीला जॉईन झालो होतो. आणि मग वाढलेल्या वजनामुळे मला कोलेस्ट्रॉलचा त्रास, परत बीपीचा पण टॅबलेट चालू झालती. तर बीपी चेक केलं तर बीपी हाय दाखवायचा कंटिन्यू. मग डॉक्टर म्हटले की 15 दिवसासाठी तुम्ही ट्रायल बेसवर चालू करू शकता. तर मग चालू करू म्हटलं, ठीक आहे म्हटलं. मग हे आयुष्यभर तुला चालू ठेवावं लागेल पण. येस, आवाज येतो मॅम? येस सर, आवाज येतोय तुमचा. सर, तुम्ही मला विचारायला आवडेल, तुम्ही कम्युनिटीला जॉईन होण्याच्या अगोदर म्हणजे वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न वगैरे केले होते का? खूप प्रयत्न केले मॅडम. युट्यूब पासून सर्व सगळ्यांचे म्हणजे प्रत्येक जण सांगतो ना, हे कर ते कर, सगळ्यांचे अनुभव घेतले. डायटिशियन पण लावला. डायटिशियन कडनं खूप छान असं मार्गदर्शन घेतलं, काय खायचं काय नाही.
पण वजन फक्त 1 ते 2 किलो कमी व्हायचं, पण पुन्हा वाढायचं. मग ही कम्युनिटी एवढी छान भेटली. छान असे ग्रेट कोचनी मार्गदर्शन केलं. कोच कसे ग्रेट असतात, जसे डॉक्टर ग्रेट असतात ना, तसे कोच पण ग्रेट असतात. जसं आपण आजारी पडले की डॉक्टर जे सांगतात तसं करतो ना, तसं कोचकडे आपलं वजन वाढलं ना, कोच कसे ग्रेट असतात. त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं, की त्यांनी प्रत्येक वेळेस वारंवार वजन वाढले तर आपण काय खायचं, काय नाही, असं ते किती पाणी प्यायचं, किती आपल्या कॅलरीज कशा आपण हे करायच्या, एक्सरसाइज केल्यानंतर कॅलरीज किती बर्न होतात आपल्या, वजन कसं कमी होतं, हे सर्व माहिती कोचने खूप छान दिली. आणि खूप छान असं गायडन्स केलं, की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही, कधी एक्सरसाइज केली पाहिजे, असं खूप छान असं मार्गदर्शन केलं. येस, तर सरांचा आफ्टर बिफोर पण शेअर होतोय बघा. सर बिफोर मध्ये कसे दिसतायत, वाढलेल्या वजनामुळे चेहऱ्यावरती पण नाही का ब्लॅकनेस आहे, म्हणजे एकदम काळा काळा चेहरा आहे. आणि जेव्हा सरांनी वेट कमी केलं तेव्हा बघा सरांचा फिटनेस खूप जबरदस्त आहे. आणि सर मला विचारायला आवडेल, तुम्ही किती दिवसामध्ये तुमचं हे वेट होतं ते कमी केलं सर, कमिटीला जॉईन झाल्यानंतर? हे मी मॅडम 2 महिन्यामध्ये माझं जवळपास 1 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केलंय मी. असं 2.5 महिन्यामध्ये मी 15 किलो फॅट लॉस माझं वजन कमी केलेलं आहे. आणि खूप छान असं मला फिलिंग आहे नाही का. आणि वजन कमी झालं, कोलेस्ट्रॉलचा त्रास होता तो पण बंद झाला. बीपीची जी गोळी होती चालू, ती पण बंद झाली. एक 15 दिवसाची ट्रायल बेसवर दिली ती डॉक्टरांनी. मग म्हटलं आयुष्यभर तर आपल्याला कुठली टॅबलेट खायची नाही म्हटलं. त्यासाठी आपल्याला फिट राहणं खूप गरजेचं आहे. आणि मग गोळी पण बंद झाली बीपीची. आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास पण बंद झाला. खूप छान अशी फिलिंग आहे. आणि खूप छान असं एनर्जेटिक वाटतंय आणि ऑल फॅमिली सगळे आमचे फ्युल घेतात आहेत. येस, येस खूप मॅम. छान. बघा सरांचा रिझल्ट आपण पाहिला आहे. आणि खूप छान असं सरांनी जसं कोच म्हणते ना तसंच कोचला फॉलो केलंय. आणि सर डिस्क्लेमर आहे इथं, सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, तो व्यक्तिनिशी बदलू शकतो. आपण कुठलंही मेडिसिन वगैरे बंद नाही करत, पण आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारामध्ये जर बदल केला तर नक्कीच असा छान असा रिझल्ट सरांना जसा आलाय तर प्रत्येकांना येणार आहे. आणि जे नवीन पण लोक आहेत त्यांनी पण सरांचा रिझल्ट ऐकलेला आहे. खूप छान असं सरांनी जसं कोच म्हणते ना तसं कोचला फॉलो केलंय. तर सर तुम्ही अजून आपल्या कम्युनिटीसाठी जे नवीन गेस्ट आहेत त्यांना काय तुम्ही मेसेज देऊ शकता सर? येस मॅम. मला एवढंच सांगता येईल की फॉलो द कोच. एक मिनिट. आवाज येतोय सर, येतोय. तर मॅडम एवढं सांगता येईल की फॉलो द कोच. तुम्ही कोचला फॉलो करा नाही का. आवाज येतोय येस तर मॅडम? सर, हो येतोय सर, परफेक्ट आवाज येतोय, बोला. तुम्ही कोचला फॉलो करा. कोचला तुमचं वजन कमी करायचं, वजन वाढवायचंय, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोचला कंटिन्यू त्यांच्या कनेक्ट मध्ये राहा. कारण की तुमचा रिझल्ट खूप छान येणार आहे. जर तुम्ही तुमच्या मनाने थोड्या गोष्टी केल्या तर मग काय होतं, परत मग रिझल्टला परत प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कोचला कंटिन्यू टच मध्ये राहा, की काय खायचं काय नाही, तुम्हाला कुठं जायचंय कुठं नाही, की मग तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही, हे सगळं तुम्हाला कोच मार्गदर्शन खूप छान करतात. आपले कोच जे आहेत ते खूप ग्रेट आहेत. आणि खूप छान अशी आपली कम्युनिटी आहे. एवढंच सांगतो. थँक्यू मॅम. येस सर, खूप छान. आपण सरांसाठी क्लॅपिंग करूया. सरांचा खूप छान असा जबरदस्त रिझल्ट आहे. आणि सरांनी सांगितलंय की आपल्या कोचला फॉलो करायचं. जसं आपण आपले कोच आहेत ना, आपल्या आई वडिलांनंतर आपला काळजी घेणारा फक्त कोचच असतो. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जर आपल्याला डॉक्टर विचारतात का फोन करून परत की तुम्ही टॅबलेट घेतल्या का नाही घेतल्या, पण इथं कोच प्रत्येक गोष्टीचा आपल्या फॉलोअप घेतात. त्यांना खूप काळजी असते आपली नाही का. ते आपण पाणी किती पितो यापासून आपल्याला कोच विचारत असतात. तर खूप छान असा सरांचा पण रिझल्ट आहे. आपण नेक्स्ट जाणार आहोत ज्यांना पण एक एक महिना 15 दिवस झाले आहेत. तर ज्यांना रिझल्ट त्यांनी हँड रेस करायचा आहे, ज्यांच्या